2-3 गोष्टी. म्हणजे ही गोष्ट सुचण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लहानपणीपासून सगळं माझं आजोळ कोकणात आहे, स्वतःचं गाव कोकणात आहे, गुरुच्या आणि माझ्या गावाची सीमा एक आहे, इतक्या मी जवळ. तर लहानपणापासून कोकणातल्या गोष्टी, कोकणातल्या या लोककला, दशावतार हे लहानपणापासून पाहत होतो. आणि मग नंतर ज्यावेळेला स्वतः गोष्टी करायला सुरुवात केली त्यावेळेला हळूहळू लक्षात यायला लागलं की एकांकिका केल्या, नाटकं केली, त्याच्यानंतर ज्यावेळेला जर सिनेमाकडे वळायचं आहे तर आपल्या मातीतला विषय घेऊन जगासमोर जायला पाहिजे. आणि मला सारखी ही ओरड आजूबाजूला ऐकू येते की मराठी सिनेमामध्ये भव्यता नाही आहे, दाक्षिणात्य सिनेमे खूप ग्रेट होत आहेत. आणि मला नेहमी वाटतं की असं नाही आहे, आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगला कॉन्टेंट खूप काळ होत आलेला आहे. मराठी चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली, त्यानंतर अनेक पिढ्या मराठी माणसांच्या, मराठी दिग्दर्शकांच्या, मराठी कलाकारांच्या झाल्या ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. आणि त्यानंतरही आता सतत आपली कंपॅरिझन इतर राज्यातल्या चित्रपटांबरोबर होणं गरजेचं आहे असं मला वाटत नव्हतं. पण त्याच वेळेला मी हा विचार करत होतो की असं काय आहे की ज्याच्यामुळे मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकू. आणि मग मला लक्षात आलं की ही जी भव्यता लोक म्हणतात ती महाराष्ट्रातल्या निसर्गात आधीच आहे. ती भव्यता आपल्या लोककलांमध्ये आधीच आहे, ती आपल्या माणसांमध्ये. मग हेच जर आपल्याकडे आहे तर मग आपण ते सगळ्या जगासमोर अभिमानाने का दाखवायचं नाही. मग असं अनेक वेळेला होतं की मराठी चित्रपटांची बजेट्स कमी असतात म्हणून आपण ते पोहोचवू शकत नाही वगैरे ही कारणं दिली जातात. मग आम्ही विचार केला की नाही, जर केवळ हेच कारण असेल तर जे आपल्याकडनं होणं शक्य आहे मराठी सिनेमा हा जागतिक तोडीचा करण्यासाठी. आणि पुन्हा एकदा हा काही भाषांच्या वादाचा प्रश्न नाही आहे, पण जर आपल्या मातीतली गोष्ट ही मराठी भाषेत सांगणं ही गरज असेल तर मराठी भाषेतच हा सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मराठी भाषेतला सिनेमा हा जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे. मग भाषेचं बंधन राहणार नाही. आपण जर त्या कुवतीची गोष्ट सादर करू शकलो तर मला असं वाटतं की भाषांच्या पलीकडे जाऊन लोक हा सिनेमा पाहू शकतील असं मला वाटलं. आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं. आणि गोष्ट, यातली पात्र, यातल्या घटना हे सगळं इमोशनली आणि रूढी परंपरा त्यातल्या ज्या आहेत या जगात कुठेही गेल्या तरी त्या इमोशन्स आणि त्या रूढी परंपरा सारख्या असतात. त्यामुळे मला वाटलं की ही गोष्ट युनिव्हर्सल आहे आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवायचं ठरवलं. म्हणजे नारळ फुटलेला आहे, आता असेच उत्तम सिनेमे आपल्या मातीतले येत राहतील अशी आशा करूयात. गुरु सर, तुम्हाला एक प्रश्न. जेव्हा तुमचं काही काम चालू नसतं तेव्हा तुम्ही गायब मोडवर असता, गावी असता तुमच्या, असं आम्ही ऐकलेलं आहे. तर म्हणून सुबोधने कदाचित कोकणातच सिनेमा केला का गावी तुम्हाला गाठता येईल आणि तुम्हाला भाग करून घेता येईल याचा? नाही, खरं तर सुबोधचे आभार मानतो आणि या तिघांचे आभार मानतो. कारण ही गोष्ट म्हणजे मी नटरंग केला तेव्हापासून अनेकांनी कोकणात विचारलं की आपल्या मातीचं कधी करणार तू, पण तशी संधी येत नाही, कारण तसा दिग्दर्शक, तशी गोष्ट यावी लागते. त्यामुळे सुबोधने जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं तेव्हा मी म्हटलं मी नाही म्हणायचं काहीच नाही प्रश्न, की मी कधीपासून सुरुवात करायचं. आणि इतकं त्याचं स्क्रीन प्ले त्याने जो केला होता, ते एखादं काम घेऊन येतात ना तुमच्याकडे तेव्हा असं असतं की होईल की. बरेचदा मला असं म्हणतात माझे मित्र की तू नाही घेऊनच जातोस भेटायला लोकांना, की मला नाही करायचं. पण या तिघांनी गोष्ट सांगितली आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते करत ज्या भाषेतलं असतात त्यांना त्याचा गंध नसतो. म्हणजे काय आहे ना, हम लोग ऐसा करते, अशीच सुरुवात करू मराठी सिनेमाला पण. तर ह्या तिघांनी हे सुरुवातीपासूनच मराठीत, आणि आम्ही कसे कोकणातले आहोत, आम्ही तिथे जाऊन सुट्टीमध्ये आम्ही परदेशात जात नाही, कोकणातच जातो, हे जे ज्या प्रकारे सांगितलं ते मला वाटलं की हे नक्कीच काहीतरी याला अर्थ आहे आणि मजा येणार. आणि मग हे आमिष होतच की कोकणात जाऊन गोष्ट करूया, शूटिंगला तिकडे जाऊन राहूया, पावसात मज्जा करूया वगैरे. त्यामुळे एक रोलही केलाय सर, या वयात सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन झालं. नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितलंय. म्हणजे नट मी ह्याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो. इतक्या तुम्ही जसं बघावं तसं मी आता बघितलं. म्हणजे खूपच थ्रिलिंग होता हा ट्रेलर. आणि खरंच आपण हे काही केलंय का असं मला प्रश्न पडला. आणि सुबोध म्हणाल ते बरोबर आहे, ती भव्यता करताना पण जाणवली मला पण. त्याच्या सगळीच एकूणचं ज्या प्रकारे होतं, कारण कोकणात याच्यापूर्वी मी 4-5 सिनेमे केलेत. एकाचं लेखन तर गुरुनीच केलं होतं, नारबाची वाडी. पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं.
इतकी कोकणाची ब्युटी, कोकणाचं आतलं सगळं जंगलं, त्याची ते नद्या, सगळ्याचा वापर, सगळ्याचा उपयोग या सिनेमात सोबंदी करून घेतलाय. त्याच्यामुळे करताना खूप मजा आली याच्यामध्ये. मग मी अगदी विसरून गेलो की आपण शूटिंग करतोय असं. आम्ही सेटवर विसरून गेलो होतो की हे दिलीप काका आहेत खरंच. ते खूप हा वेगळा आणि खूप अगदी कायम लक्षात राहील असा अनुभव होता माझ्यासाठी. थँक्यू. महेश सर, तुम्ही स्वतः निर्माते आहात, दिग्दर्शक आहात, पण तरीही नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करायला कसं वाटलं? नवीन विचारसरणी, नवीन पद्धतीचं सगळं. नमस्कार. खरं म्हणजे मला आधी ह्याचा रोल विचारलेला, गिरडेचा, पण मी म्हटलं नाही. आधीच सांगून टाकलं मी तरुण आहे, पण थोडा गेटअप बिटअप करून मग मी इन्स्पेक्टर करतो. पण एकतर मी कोकणातला आहे, म्हणजे मला पण काही कारण लागतं फक्त कोकणात जायला. त्यामुळे हा पहिला मला अजितचा फोन आला, करशील का? म्हटलं करीन ना, नक्कीच. आणि मला वाटलं छोटासा रोल असेल, पण रोल सबस्टॅन्शियल होता. आणि मी काही नाही, मी कोरी पाटी घेऊन गेलो. मी तुम्हाला भेटलोही नव्हतं ह्याच्या आधी. पण एकदा सेटवर गेलं की कळतं ना, आपल्याला इरिटेशन लेवल त्याच्यावरती ठरवून असतं की डिरेक्टर आणि प्रोडक्शन कसं आहे. हो, म्हणजे अजिबात मी इरिटेट झालो नाही. म्हणजे दे वर व्हेरी व्हेरी वेल प्रिपेअर्ड. आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी या सिनेमात. काय होतं की मराठी सिनेमा म्हटल्यावर अर्धा ती कॉम्प्रोमाइजच असतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये वरती लिहितात कॉम्प्रोमाइज, नंतर स्क्रिप्ट लिहितात. पण इथे तसं नव्हतं. आणि खूप मजा आली शूटिंग करायला. आणि कोकणात आहे त्यामुळे काही एक तर खाण्यापिण्याचे आभाळ नसतात कोकणात. त्यामुळे ते आणि हा आपला जो फॉर्म आहे वर्षानुवर्ष चाललेला, कुठेतरी तो सिनेमाच्या माध्यमातून येतोय लोकांपुढे. आपलं कल्चर, आपलं हे लोकांसमोर येणं खूप गरजेचं होतं. आणि ते इतक्या ब्रिलियंटली यांनी मांडलंय ना की ट्रेलरवरनाच हा पिक्चर सुपरहिट आहे. आणि मला माहिती आहे सिनेमा काय, त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आणि खूप मजा आली काम करताना. आणि हे फ्युचर आहे सिनेमाचं, ही जी पिढी आहे ती, आणि ही विल बी वन इन द फोर फ्रंट, याची मी तुम्हाला खात्री आहे. विजय सर, त्याच्यानंतर लगेचच मी साऊथला गेलो आणि मला सतत एक रुखरुख असायची की हेच जे मी साऊथला करतो हे जर माझ्या मातृभाषेत असेल तर किती बरं वाटेल. आणि ती कुठेतरी एक तहान होती ना, ती मला वाटतं यांनी मला बोलवलं आणि ऐकवलं. आणि त्यावेळेस मला लक्षात आलं असं की, आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही शूटिंगला गेलो ना तर खात्री झाली. आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर तर मी लिहून देतो आणि सही करतो खाली का आता दिवस सुरू झाले. आणि 20 वर्षाची तहान जी माझी होती ना, माझी वैयक्तिक, माझ्या मातृभाषेत काहीतरी असं व्हावं, आणि ते मला मिळालं. सर थँक्यू सगळ्यांसाठी, सगळे माझे सहकारी आहेत, कलाकार, सगळ्यांना. कारण सगळ्यांनी इतकं प्रेमाने आणि इतकं मिळून मिसळून म्हणजे शूटिंग करतोय असं वाटलंच नव्हतं. आम्ही कधीच नाही वाटलं का शूटिंग करतोय आम्ही. तो एक असा एक उत्सव होता आणि तो आता साजरा होतोय आणि तो सगळ्यांना आवडणार आहे, खात्री आहे. थँक्यू. सुनील सर, खरं तर म्हणजे सगळेच बोलून गेले की जे काय बोलायचं आम्हाला, लोकांच्या मनात जे आहे तेही सगळे बोलून गेले. बोलायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. फक्त एवढंच आता एक सस्पेन्स होता या चित्रपटाबद्दल, तो मी आता उघड करतो. नाही, आम्हाला ती फिगर कळली आहे. पण आता हा चित्रपट एवढा चालणार आहे की अशोकला मला सांगायचं आहे की आता तो 1500ची तयारी ठेव, 1500 कोटीची. त्यामुळे आमचं मानधन पण वाढत. असा मी अजिबातच विचार केला नाहीये इमेज बदलेल वगैरे. आता जसं सिद्धार्थ म्हणाला तो आतनं थरथरतोय. माझं दोन्ही वेळेस धया रडून झालं ट्रेलर बघताना, कारण की इतकं भरून आलं हे सगळं बघून. आणि त्यानंतर ही जाणीव होणं की आपण या सिनेमाचा भाग आहोत आणि या प्रोजेक्टचा भाग आहोत. तर खूप थँकफुल आणि ग्रेटफुल वाटतंय आत्ता या क्षणी. हीच मेन भावना आहे. बाकी तर म्हणजे सगळे इथे उभे आहेत तर सिनेमाबद्दल मी काही वेगळं सांगायला नको. आणि सगळ्यांनी ट्रेलर बघितला त्यामुळे ट्रेलर स्पीक्स फॉर इट सेल्फ.
ट्रेलर पाहून प्रेक्षक 100% थिएटरमध्ये येतील याची खात्री ट्रेलर देतोय आणि याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा मला ओंकार, सुजय आणि सुबोध या तिघांचेच आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुबोधचे, कारण की त्याने खूप हट्टाने माझ्या कास्टिंगवरती भर दिला आणि त्याच्या डोळ्यातला विश्वास हा खूप काय अश्युरिटी देणारा होता. तर मला वाटतं इमेज ब्रेकिंग माहीत नाही, पण ॲक्टर म्हणून कुठेतरी अपग्रेड झाल्यासारखं वाटतं या प्रोजेक्टमधनं पास होताना, आणि माणूस म्हणून पण कुठेतरी अपग्रेड झाल्यासारखं वाटतंय, कारण खूप खूप स्वप्नपूर्ती झाली आहे. म्हणजे की लोकांबरोबर एकाच प्रोजेक्टमध्ये काम बकेट लिस्ट करायला मध्ये असे अरे टक 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 अशा अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळे ते आहेच. आणि कोकणाशी इतक्या जवळचा संबंध आधी आला नव्हता, तर तो या निमित्ताने आला. आणि मला वाटतं इथली सगळी मंडळी एकमेकांना साधारण नको आता बोलायला नका लागू. पण शिकले थोडंफार. आणि ही सगळी मंडळी एकमेकांना अशी खूप वर्षांपासून ओळखणारी आहेत. तर यांच्यात मीच कुठेतरी एक हॅलो हाय नमस्कार अशी होते. तर या निमित्ताने मी पण या फॅमिलीला जॉईन झाली आहे, ज्यांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत. तर याचाही खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. थँक्यू सो मच. बरं,